स्वर्गीय देव जो आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणारा परमेश्वर आहे. शब्दाने अवघं विश्व त्याने तयार केलं. जेव्हा सगळीकडे अंधार होता, प्रकाश हो त्याने म्हटलं आणि प्रकाश झाला. 6 दिवस परमेश्वराने सृष्टीची रचना केली, तुमची आणि माझी निर्मिती केली. आदाम हवेला एक अगत्य होतं की त्यांनी देवाची इच्छा, देवाची योजना मोडू नये, देवाच्या विरोधात त्यांनी जाऊ नये. जी गोष्ट परमेश्वर देवबापाने त्यांना ताकीद म्हणून सांगितली होती, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, सैतानाच्या भूल थापेला बळी पडल्यानंतर हवेने प्रथम आणि मग आदामाने दोघांनीही त्या मधल्या झाडाचं, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाल्लं. आणि जो मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा आहे, जो मनुष्य देवाने शुद्ध, पवित्र आणि आशीर्वादित बनवलेला आहे, जो मनुष्य परमेश्वराने आपले पवित्र हात मातीमध्ये, त्या चिखलामध्ये घालून ज्या मानवाला तयार केलं, त्या मानवाला पापाचा कलंक लागला आणि त्या माणसाच्या नावापुढं एक चिन्ह म्हणा किंवा एक शब्द लागला आणि माणूस त्या दिवसापासून पापी असा ठरवण्यात आला. मनुष्याने नेहमीच प्रयत्न केले की परमेश्वर देवबापाच्या जवळ जावं. मग काईन हबेलाची घटना असो किंवा तिथून पुढच्या अनेक अशा गोष्टी असोत, मनुष्य हा पापाकडे सवकलेलाच राहिला. बायबल मधल्या अनेक सेवक संदेष्टांविषयी जर आपण म्हणाल तर नियमशास्त्र परिपूर्ण रीतीनं पाळणारा एकही सेवक किंवा संदेष्टा पवित्र शास्त्रात घडला नाही. ते काम येशू ख्रिस्ताला पूर्ण करावं लागलं. बायबल मधल्या असलेल्या आज्ञा, कोणी 8वी आज्ञा मोडतोय, कोणी 7वी मोडतोय, कोणी 5वी मोडतोय. वेगवेगळ्या आज्ञा देवाच्या लोकांनी विभिन्न ठिकाणी मोडलेल्या आहेत असं बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकच असा होऊन गेला की ज्याच्यामध्ये ना पिलाताला, ना हेरोदाला, ना कुठल्याही व्यक्तीला त्याच्यामध्ये दोष दिसला आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. ज्यावेळेस माणसाने देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, मोशेच्या द्वारे परमेश्वराने नियमशास्त्राची पुस्तकं दिली आणि मानव पापापासून तर कसा होईल, त्याची सुटका कशी होईल, यासाठी परमेश्वराने एक मार्ग दिला. आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की तुला अर्पण करावी लागतील. रक्त सिंचनाशिवाय पाप विमोचन होणे शक्य नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं रक्त सांडण्यास सुरुवात झाली. जसं रक्त सांडत होतं तसतसं लोक आनंद करायचे. आज जायचं, पाप करायचं, परत उद्या चर्चला जायचं, अर्पण करायचं आणि मी पापातून मुक्त झालो, मिरवत फिरायचं की माझी पाप संपली आणि परत पाप करायला मोकळे, परत अर्पण द्यायला मोकळे. हे चक्र संपत नव्हतं. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 1 ते 4 वचनांमध्ये, हिब्रू चॅप्टर 10 वर्सेस 1 to 4, या 4 वचनांमध्ये बायबल सांगतं कुठलाही जनावराचं रक्त मनुष्याला कायमस्वरूपी पापातून मुक्त करू शकत नव्हतं. मानवाच्या उद्धारासाठी, मानवाची पाप क्षमा करण्यासाठी साक्षात परमेश्वराला त्याच्या एकुलत्या एक पुत्राला येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवावं लागलं. येशूचं रक्त हे सर्व रक्तांपेक्षा मूल्यवान रक्त, सामर्थ्यवान रक्त, पवित्र रक्त. कारण की हे रक्त जेवढं मानवाचं रक्त आहे तेवढंच ते परमेश्वराच्या एकुलत्या एक पुत्राचं पवित्र रक्त आहे. या रक्ताला तोड नाही. हे रक्त शुद्ध, पवित्र आणि आशीर्वादित रक्त आहे. ज्यावेळेस काईनाने हाबेलाचा खून केला, त्याला मारला आपल्या सख्या भावाला, बायबल सांगते या ठिकाणी उत्पत्ती 4 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये त्या हाबेलाच्या रक्ताने स्वर्गाकडे ओरड केलेली आहे. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय आणि त्यातील 24वा वचन आपल्याला सांगतं, इब्री 12 आणि 24, नव्या कराराचा मध्यस्थ आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्या जवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. आमेन, हालेलुया. हे रक्त उत्तम आहे. हाबेलाच्या रक्तापेक्षा हे रक्त उत्तम आहे. जनावरांच्या रक्तापेक्षा हे रक्त उत्तम आहे. सर्व मानव जातीच्या रक्तापेक्षा हे रक्त उत्तम आहे. कारण की मानवाच्या रक्तामध्ये पापाचा अंश आहे, पण येशू ख्रिस्ताच्या रक्तात कुठल्याही प्रकारचं पाप नाही. कारण की तो पवित्र देवाचा पवित्र पुत्र आहे आणि म्हणून त्याचं रक्त सुद्धा पवित्र आहे. हे रक्त आम्हाला सोडवण्यासाठी योग्य रक्त ठरलेलं आहे. या नवीन
करारामध्ये आपण पाहू शकतो. मार्क 14वा अध्याय आणि त्याच्या 24व्या वचनामध्ये, मार्क 14 आणि 24 मध्ये बायबल सांगतं, तो त्यांना म्हणाला, म्हणजे अर्थात येशू म्हणाला, तो त्यांना म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले जात आहे. आमेन. हे माझे नवीन कराराचे रक्त आहे. ख्रिस्त येशू जुना करार रद्द करावयास या जगात आला नव्हता, तर त्याने वधस्तंभावर म्हटलं, पूर्ण झाले आहे. त्याने जुना करार पूर्ण केला. पाप विमोचनासाठी, पापातून सुटकेसाठी जे रक्त सांडण्याची गरज होती, ते काम येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं. आम्हाला त्या रक्ताची नितांत गरज होती. ज्या वेळेस आपण पाहतो, कधी असं घडतं घरात किंवा परिवारात आपल्या एखाद्या व्यक्तीचं रक्त कमी झालंय असं डॉक्टर आपल्याला सांगतात, आणि मग डॉक्टरांकडे एक पर्याय असतो, एमर्जन्सी रक्त वाढवण्यासाठी वेगवेगळे औषधं आहेत. पण ज्या वेळेस अचानक खूप ड्रॉप होतं, रक्त कमी प्रमाण होतं शरीरामध्ये रक्ताचं, ते सांगतात की आता या व्यक्तीला रक्त भरावं लागेल. मग जसं आपल्याला कळतं की आता आपल्या मुलीला रक्त भरायचंय, मग आपण लगेच उठतो आणि खाटकाकडे जातो, बरोबर की नाही? बकरा कापलाय, कोंबडी कापली, त्याचं 2-4 वाट्या रक्त घेऊन येतो आणि मुलीला भरून टाकतो, है की नाही? असं नाही होत. ते रक्त चालेल का? जनावराचं रक्त जर मानवी शरीरात जर तुम्ही घातलं, त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. मग जे रक्त आम्हाला चालत नाही, त्याने आमचं पाप विमोचन कसं होणार? मानवाचं रक्तच पाहिजे मानवाला सोडवण्यासाठी. मग कोण असा माणूस आहे ज्याचं रक्त एवढं पवित्र आहे? देवाने सगळीकडे पाहिलं आणि सरते शेवटी देवाचा हा निर्णय की मी माझ्या स्वपुत्राला पाठवीन, मनुष्य बनवून त्याला पाठवेल. प्रारंभीचा शब्द, ज्या शब्दाने अवघ निर्माण केलं, योहान 1:14 प्रमाणे तो शब्द देही झाला. त्या शब्दाने आमच्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण दिला. हालेलुया. त्याचं रक्त सांडलं, त्या रक्ताने आम्हाला सर्व प्रकारची शांती, सामर्थ्य आणि मुक्ती दिलेली आहे. येशूचं रक्त हे फार प्रभावी आणि सामर्थ्यवान रक्त आहे. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोकांना असं वाटतं की पाण्याचा बाप्तिस्मा तुम्हाला पापातून मुक्त करेल, असं काही लोकांना वाटतं. आज माझा बाप्तिस्मा झाला, मी पापातून मुक्त झालो. कुठल्याही प्रकारचं पाणी, बाप्तिस्मा तुम्हाला पापातून सोडवू शकत नाही. पाप विमोचनासाठी येशूच्या रक्ताचीच गरज आहे, पश्चातापाची गरज आहे, येशूच्या रक्ताने धुतलं जाण्याची गरज आहे. एखाद्याला पापी व्यक्ती आहे, त्याला तुम्ही जर बाप्तिस्मा दिला पाण्याचा, आणि जर तुम्ही म्हणत असाल की काय फरक पडला, मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगेल. आधी कोरडा पापी होता, आता ओला पापी झालाय, आणि तो पापीच राहिलाय. पाण्याने पाप विमोचन होत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, साधू सुंदर सिंग यांना एक दिवशी अशी एक प्रेरणा देवाने दिली. भल्या पहाटे एक आपली ट्रंक घेऊन एका नदीच्या किनारी ते जाऊन बसले, आणि त्या नदीच्या किनारी ते जाऊन बसल्याच्या नंतर साधू सुंदर सिंग पहाटे, अगदी पहाटेच्या वेळेस नदीच्या किनाऱ्यावरती बसून त्यांनी ती ट्रंक धुवायला सुरुवात केली. सकाळी सकाळी काही स्त्रिया नदीवरती पाणी भरायला आल्या होत्या, आणि त्या बघितलं त्यांनी की हा माणूस काय करतोय सकाळी सकाळी, एवढा उजडलं नाही आणि इथं काहीतरी ही ट्रंक तो धूत बसलेला आहे. त्या गेल्या आणि मग त्या घरच्यांना सांगायला लागल्या, कोणतरी माणूस बसलाय बाई नदीवरती, आणि सारखं तो एक ती ट्रंक आहे, त्याच्याकडे मोठी पेटी आहे लोखंडी, नुसता धूत बसलाय आणि माहीत नाही काय करतोय. बरं मी आता आंघोळीला नदीकडे जातो, बघतो कोण आहे. मग काही लोक आंघोळीला येत आहेत, ते बघतायत, गावातले लोक येत आहेत, आंघोळीला येत आहेत, कोणी कपडे धुवायला येतात, नदीवरती लोक दिवसभर येत आहेत. आणि मग सकाळ झाली, 10 वाजले, 11 वाजले, पण त्यांचं काही ती ट्रंक धुणं काही थांबलं नाही. बराच वेळ गेला प्रियांनो, ते ट्रंक धुत राहिले. आणि मग दुपार झाली, लोक म्हणायला लागले हा नक्की कोणतरी वेडा असला पाहिजे. कडक ऊन आहे, अन्न ना पाणी काहीच न घेता ते फक्त ट्रंक धुत राहिले. दुपार होऊन गेली, संध्याकाळ होण्याची वेळ आली, आणि त्या संध्याकाळच्या वेळेपर्यंत अख्खा गाव जमा झाला, आणि सगळे त्याला हसतायत की तू काय करत आहेस, काय चाललंय. अख्खा गाव तिथं त्या नदीच्या किनारी जमला, आणि त्यांनी त्यांना विचारलं, तू काय करतोयस, हे किती वेळचं आम्ही सकाळपासून बघतोय, तू एक ट्रंक धुतोय, तुझं काय चाललंय, काय करतोयस. साधू सुंदर सिंग यांनी सांगितलं, मी कपडे धुत आहे. त्याने काय म्हटलं, मी
कपडे धुत आहेत. लोकांनी विचारलं हे काय वेडेपण आहे. सगळे गावचे लोक सगळे हसायला लागले आणि त्यांनी विचारलं की तू कसं काय कपडे धुवू शकतोस, काय चाललंय तुझं. आणि मग त्यांनी विचारलं कुठे आहेत कपडे, कसे काय कपडे धुतो. त्यांनी सांगितलं कपडे ट्रंकच्या आतमध्ये आहेत. गावकरी म्हटले अरे वेडा आहेस का तू, कसं शक्य आहे, जे कपडे आत आहेत खराब झालेले ते तुला बाहेर काढल्याशिवाय कसे धुता येईल, तू ट्रंक धुत आहेस, तू कपडे धुत नाही. हे ऐकताच साधू सुंदर सिंग उभे राहिले आणि त्यांनी म्हटलं तुम्ही ज्यावेळेस इथं आंघोळ करता तुमचे पाप धुतले जाऊ शकत नाही. तुमचं अंतकरण माझ्या येशूच्या रक्ताने धुतलं जाणं गरजेचं आहे. येशूचं रक्त तुम्हाला पापातून सोडवणारं, पापातून मुक्त करणारं आहे. अख्ख्या गावाने येशूचा स्वीकार केला. प्रियांनो, आज आम्हाला येशूच्या अनमोल रक्ताची गरज आहे. आज आम्हाला प्रभूकडे वळण्याची गरज आहे. त्या येशूच्या रक्तामध्ये असीम सामर्थ्य आहे. सर्वप्रथम लेवीय याचा 17वा अध्याय आणि 11वं वचन. लेवीय याचा 17वा अध्याय आणि 11वं वचन. शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीवन असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. रक्तामध्ये जीवन आहे बायबल सांगतं आणि रक्तानेच प्रायश्चित्त होऊ शकतं, पापापासून मुक्ती होऊ शकते. आणि म्हणूनच जुन्या करारामध्ये अनेक प्रकारची रक्त लोकांनी सांडण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःवरून पापाचा दाग त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. येशू ख्रिस्ताने मत्ती 26 आणि 28 मध्ये म्हटलेलं आहे, हे माझ्या नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले गेले आहे. सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट की येशूचं रक्त आम्हाला पापापासून सोडवणार आहे. आमेन, हालेलुया. म्हणा, येशूचं रक्त आम्हाला पापापासून मुक्त करणार आहे. आमेन. 1 योहान 1:7 मध्ये बायबल सांगतं, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. प्रकटीकरण 1:5 मध्ये पण हेच वचन सांगितलंय, येशूचं रक्त आम्हाला सर्व पापातून सोडवणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस जगातले लोक तुम्हाला हाक मारून बोलवतील, ते तुम्हाला पापी किंवा तुमचं व्यंग, तुमच्या वाईट गोष्टी त्याच्यावरून ते तुम्हाला बोलतील. परंतु ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताकडे येता, तुमचा सगळा जुना पास्ट त्याच्या रक्ताने धुतला जातो. प्रियांनो, तुमची पाप तुम्हाला क्षमा केली जातात आणि तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलं जातं. येशूच्या रक्तामध्ये असीम सामर्थ्य आहे. हे रक्त आम्हाला पापातून मुक्त करण्यासाठी समर्थ आहे. हे सामर्थ्यवान येशूचं रक्त आहे. आज त्या रक्ताने स्वतःला धुवून शुद्ध करा. प्रियांनो, येशूचं रक्त आम्हाला पापातून सोडवणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, येशूचं रक्त बंधनातून सोडवणार आहे. आमेन, हालेलुया. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. शाप असतात काही लोकांच्या जीवनावरती, शाप असतात आणि शाप जे आहेत ते पिढ्यानपिढ्या चालू राहतात, ह्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं. मनुष्य शापामध्ये जो जीवन जगत असतो, त्या शापमय जीवनामध्ये त्यांनी कितीही प्रयत्न केले तर त्याला अपयशांवरती अपयश येत राहतं. त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही. तो प्रयत्न करतो, मनापासून करतो, पण त्याला यश मिळत नाही. पापाची सत्ता, शापाची सत्ता जीवनावर असल्या कारणामुळे. पण येशूचं रक्त जर आम्ही त्याच्यामध्ये डिक्लेअर केलं तर येशूचं रक्त आमच्या जीवनावरचे शाप तोडू शकतं. येशूच्या रक्तात सामर्थ्य आहे. येशूच्या रक्तामध्ये सुटका आहे, मुक्ती आहे. बंधनातून सोडवण्याचं काम येशूचं रक्त करतं. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, येशूच्या रक्तातलं सामर्थ्य 1 पेत्र 1 अध्याय 18 आणि 19 वचन. 1 पेत्र 1 अध्याय 18 आणि 19 वचन. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने
तुम्ही मुक्त झाला आहात. आमेन, हालेलुया. त्या रक्ताने आम्हाला बंधनातून मुक्त केलं आहे. कधी सैतानी बंधनं असतील, कधी अडखळणं असतील, व्यसन असेल, कुठल्याही प्रकारची दुरात्म्याची सत्ता असेल, येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. येशूचं रक्त तुम्ही घोषित केल्याबरोबर सैतान थरथर कापायला सुरुवात होते. येशूचं रक्त घोषित केल्यानंतर सर्व अंधारी सत्तांपासून मानवाला मुक्ती मिळते. देवाच्या प्रिय लोकांनो, माणूस अपमान विसरत नाही आणि म्हणून सैतान ज्यावेळेस तुमच्याकडे येईल त्याला आठवण करून द्या, माझ्याकडं येशूचं रक्त आहे. हालेलुया. येशूच्या नावात ज्यावेळेस तुम्ही बलिदानाची, ख्रिस्ताच्या आठवण करून द्याल, तो सैतान कितीही चवतळलेल्या स्थितीत तुमच्याकडे आला, त्याला खाली मान घालून निघून जावं लागतं. कारण त्याला आठवतं 2000 वर्षापूर्वी याच येशूने माझं मस्तक ठेचलं होतं. त्याच्या रक्तात सामर्थ्य आहे. सैतान तिथून तुमच्याच पुढून निघून जाणार. हे सत्य आणि परखड आहे. प्रियांनो, एकदा देवाचे सेवक स्मिथ विगलवर्स आपल्या घरामध्ये होते आणि स्मिथ विगलवर्स एका घराच्या कोपऱ्यामध्ये बेडवरती झोपलेले होते. बेडवरती ते रात्री झोपलेले असताना त्यांना आवाज आला, कर कर, काहीतरी नाही का, कोणीतरी ढकलते बेड असा. डोळे उघडले बघतायत तर काय, ह्या कोपऱ्यातला बेड त्या कोपऱ्यात गेला होता. डोळे उघडून बघतात, अरे झालं कसं, बघतायत तर बाजूला सैतान उभा. सैतानाने ढकलून बेड इकडून तिकडं नेला होता. त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे? मला वाटलं दुसरा कोणी असेल, तू येसोय, चल निघ आणि जायच्या आधी बेड होता तिथं ठेव, आणि ते झोपून घेतलं त्यांनी. सकाळी ज्यावेळेस झोपेतून उठले, बेड परत पहिल्या जागेवर होता. तुम्ही ऐकताय चर्च? सैतान येशूच्या नावापुढे थरथर कापतो. सैतान, दुरात्म्याची सेना कितीही सामर्थ्याने तुमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू द्या, पण जर तुमचा बाप तुमच्या बरोबर आहे, कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही. कारण तुमचा देव तुम्हाला सुटका देणारा, तुम्हाला मोकळं करणारा परमेश्वर आहे. येशूच्या नावामध्ये पापापासून सुटका आहे. येशूच्या नावामध्ये बंधनातून सुटका आहे. आता ह्या वचनातून आपण शिकलो, पाहिलं की त्याच्या रक्ताने आम्हाला मुक्त केलेलं आहे. बांधलेल्या स्थितीत आम्ही नाही. जो स्वतः बंधनात आहे तो प्रभूची सेवा कशी करेल? आज बंधन तुटण्याची गरज आहे. बंधनातून बाहेर येण्याची गरज आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, येशूचं रक्त आम्हाला सुरक्षित ठेवतं. हालेलुया. त्याच्या रक्ताआड आम्ही आहोत आणि आम्ही सुरक्षित, त्याच्या रक्ताने सुरक्षित केलेले आहोत. 1 कोरिंथ 5 अध्याय 7 वचन. 1 Corinthians chapter 5 verse 7. 1 कोरिंथ 5:7. तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला वलांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त, त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले. वलांडणाचा यज्ञ पशु कोण आहे? येशू ख्रिस्त. आता वलांडणाचा यज्ञ पशु म्हणजे काय? निर्गम 12 अध्याय 23 वचनात सांगितलंय. वलांडणाचा यज्ञ पशु, वलांडण सण इस्रायल लोकांनी ज्यावेळेस साजरा केला त्यावेळेस तो यज्ञ पशु, तो कोकरा अर्पण करून त्याच्या रक्ताने काय करायचे ते पहा. निर्गम 12 आणि 23. कारण परमेश्वर मिस्रांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे. ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहिल, ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणाऱ्याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. वलांडण सण या शब्दातच वलांडण म्हणजे ओलांडून जाण्याचा, पास करून जाण्याचा सण आहे. ज्यावेळेस या इस्रायल लोकांनी वलांडण सण साजरा केला, त्याचं रक्त त्या कोकऱ्याचं घेतलं, त्यांनी ते रक्त दाराच्या कपाळपट्टीवर दोन्ही दार बाह्यांवरती लावून टाकलं. ज्यावेळेस मृत्यू आणणारा दूत तिथं आला, जिथं जिथं त्याला रक्त दिसलं कोकराचं, ते दार ओलांडून तो गेला. म्हणून या सणाचं नाव आहे ओलांडण्याचा पासओव्हर किंवा वलांडण सण त्याला म्हटलेलं आहे. इस्रायल लोकांकडं कोकराचं रक्त होतं
म्हणून मरणापासून त्यांची सुटका झाली. कळतं तुम्हाला? इस्रायल लोकांकडं कोकऱ्याचं रक्त होतं म्हणून वलांडन सणात त्यांची मरणातून सुटका झाली. आज आमच्याकडे येशू ख्रिस्ताचं रक्त आहे, आमची मरणातून सुटका झालेलीच आहे. हालेलुया. येशूच्या रक्ताआड आम्ही सुरक्षित आहोत. किती लोक आमेन म्हणतील? प्रेज द लॉर्ड. प्रवासाला निघालात, येशूचं नाव घ्या आणि निघा. तुमचा कधीच ॲक्सिडेंट होणार नाही. ऐकतंय तुम्ही चर्च? एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आत्म्यात स्वीकारलीत ना, चॅलेंज देऊन सांगतो, आज नंतर तुमचा कधीच ॲक्सिडेंट होऊच शकत नाही. मी एकदा प्रार्थना करत होतो आणि देवाला विचारत होतो, कारण की काही वर्षांपूर्वी मुंबईत एक खूप मोठे देवाचे सेवक त्यांच्या 2 मुलासहित कार ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले. अमेरिकेमध्ये मियामीमध्ये एक खूप मोठे बायबल टीचर प्लेन क्रॅशमध्ये ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले. कर्नाटकातल्या पण 1-2 बातम्या आल्या होत्या. पास्टर लोक 2 जण बाईकवर चालले. अशा घटना कंटिन्यू अशा घडत होत्या आणि ते पाहून मन खिन्न होत होतं. पाऊलाचं तारू फुटलं पण तो किनाऱ्यावर पोहोचला, हा दैवी चमत्कार आहे. मग असं का घडतंय? आणि हे देवाकडं मी प्रार्थनेत विचारत होतो की का ॲक्सिडेंट होत आहेत, का काय केलं पाहिजे म्हणजे ॲक्सिडेंट होणार नाहीत. प्रार्थना करत असताना देवबापाने मला एक दृष्टांत दिला आणि त्या दृष्टांतात मी पाहिलं की रस्ता आहे, फार मोठा हायवे, फार मोठा, आणि त्या हायवेच्या बाजूला सैतान उभा आहे आणि सैतानाचे पिल्ल म्हणजे ते दुष्टात्मे त्याच्याबरोबर उभे आणि त्यांचं डिस्कशन चाललंय. आता आपल्याला ॲक्सिडेंट करायचं असं ते म्हणतात आणि सैतान त्यांना सांगतो की आता 11वी जी गाडी येईल त्या गाडीचा आपल्याला ॲक्सिडेंट करायचा. कितव्या नंबरची गाडी? गाडी मोजायची, 11वी जी गाडी असेल त्या गाडीचा ॲक्सिडेंट करायचं. हे मी दृष्टांतात पाहतोय. सैतान, त्याचे सगळे पिल्ल, हे सगळे दुरात्मे गाड्या मोजतात. 1, 2, खूप भरधाव वेगात हायवेला गाड्या चालल्यात, मोठा हायवे. अरे ते मोजतायत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंत आले. 10 गाड्या झाल्या म्हणजे पुढची गाडी आता 11वी गाडी आहे. आता जेव्हा 11वी गाडी देवबापाने मला दाखवली, लांबून येते, त्यावेळेस मी त्या 11व्या गाडीकडे नीट पाहिलं. ड्रायव्हिंगच्या स्टेअरिंगवरती, तिथं सीटवर, तिथं मी बसलोय. 11वी गाडी माझी आहे आणि मी गाडी तिथून माझी पण भरधाव वेगात गाडी चालली आहे. पण एक खासियत आहे, रबा शाखा रिबाना मानतो मी, अन्य भाषेत देवाच्या सामर्थ्यात देवाची प्रार्थना करत, देवाचा गौरव करत मी पुढे चाललोय. आणि मी ऐकलं सैतान आणि दुरात्म्यांना काहीतरी बोलताना, आणि ते काय म्हटले माहितीये? सैतान त्यांना सांगतो, अरे ऐका, आपण 10व्या गाडीचा ॲक्सिडेंट करू शकतो, आपण 12वीचा पण करू शकतो, 11व्या गाडीला आपण हात नाही लावू शकत. या गाडीत देवाचा अभिषिक्त चाललेला आहे, लांब व्हा. तुम्ही जेव्हा देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेले असता, येशूच्या पवित्र रक्ताआड जेव्हा तुम्ही स्वतःला समर्पित करता, सैतान आणि दुरात्म्यांना तुम्हाला घाबरण्याची गरज तर नाहीच. उलट तुम्हाला सांगतो, सगळे दुरात्मे तुम्हाला घाबरतील. तुम्ही गल्लीतून चालाल, ते म्हणतील, अरे ती आली प्रार्थना करणारी, पळ इकडं. तुम्हाला बघून दुष्टात्मे पळून जातील. मी म्हटलं तुम्हाला बघून, मी येशूला बघून नाही म्हटलोय. ऐकताय तुम्ही? तुमच्यातला येशू त्या दुष्टात्म्यांना दिसतो, कारण तुम्ही स्वतः देवाच्या सामर्थ्याचे पॉवर हाऊस आहात. ख्रिस्ताच्या सामर्थ्याने तुम्ही भरलेले आहात. ते दुष्टात्मे तिथून पळ काढतील. येशूचं रक्त पापातून सोडवतं, येशूचं रक्त बंधनातून सोडवतं, येशूचं रक्त आम्हाला सुरक्षित ठेवतं. एकदा त्याच्या हातात पडलो ना, कशाचीच भीती वाटत नाही. प्रत्येक क्षणी वाटतं, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे,
मी कोणालाच घाबरणार नाही. तो आमच्या बरोबर आहे, तेव्हा आम्ही सुरक्षित आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याचं रक्त त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनावरती लावलेलं आहे. त्याच्या रक्ताच्या आड तुम्ही आणि मी आहोत. त्याच्या सामर्थ्याने आम्ही घेरलेले आहोत. आणि म्हणून ते वलांडणाच्या यज्ञ पशुचं रक्त आज तुमच्या आणि माझ्यासाठी येशूचं रक्त आहे. त्या रक्ताद्वारे आज आम्ही सुरक्षित आहोत. बोलो येशू मसीह की. येशूचं रक्त जरा आज तुमच्याकडं आहे. माझं चॅलेंज आहे, मी सहज बोलत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, या रक्तात असं सामर्थ्य आहे, या रक्तात असं सामर्थ्य आहे की हे रक्त तुम्हाला कधीच हारू देणार नाही. या रक्तात विजय आहे. हे रक्त तुम्ही डिक्लेअर केल्यानंतर हारणाऱ्या गोष्टी पण, जिथं तुम्हाला वाटतं की अरे बापरे आता हा मरणार, याचं काही खरं नाही, तो थाडकन उठून बसेल आणि म्हणेल की मी जगणार आहे, कारण माझ्याकडं माझ्या येशूचं सामर्थ्य आहे. अपयश आम्हाला मिळणे नाही, कारण अपयश आमच्या रक्तात नाही, आमच्याकडे येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. ते रक्त विजयी रक्त आहे. त्या रक्तात देवाचं सामर्थ्य आहे. प्रकटीकरण 12 अध्याय 10 आणि 11 वचनामध्ये या ठिकाणी मिखाएलचं युद्ध, दिव्यदूत मिखाएल याचं युद्ध स्वर्गामध्ये त्या अजगराबरोबर अर्थात सैतानाबरोबर झालंय. आणि त्या सैतानाला वरून खाली फेकण्यात आलंय. आणि या दिव्यदूतांना, देवाच्या सेनेला यश कसं मिळालंय त्याचा उलगडा इथं दिलाय. काय पॉवरफुल वचन आहे का. प्रकटीकरण 12 अध्याय 10 आणि 11 वचन. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. बोलो येशू मसीह की. तो खाली टाकण्यात आलाय. कसा टाकण्यात आलाय पहा 11व्या वचनात. त्याला त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले, आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. बोलो येशू मसीह की. हालेलुया. बायबल या ठिकाणी स्पष्ट आहे प्रियांनो, येशूच्या रक्ताने आणि त्यांच्या साक्षीद्वारे त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. येशू रक्तम जयम. सगळ्यांनी म्हणूया, येशू रक्तम जयम, येशू रक्तम जयम. आमेन. हालेलुया. या रक्तामध्ये जय आहे. परीक्षेला निघालात, येशूचं नाव घेऊन जा. तुमच्या परिश्रमांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. इंटरव्ह्यूला चाललात, येशूचं नाव घेऊन जा. प्रभू तुम्हाला यशप्राप्ती घडून आणून देईल. ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटतं की तुमच्या जीवनात यश मिळालं पाहिजे, या रक्ताची घोषणा करा. या रक्तात असीम सामर्थ्य आहे. हे रक्त आम्हाला विजय देणारं रक्त आहे. आमेन. पुढची महत्वाची गोष्ट की या रक्ताने आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. हालेलुया. यशाया 53 आणि 5वं वचन. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, आणि त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले आहे. त्याच्या जखमा आणि त्याच्या जखमातून वाहणाऱ्या रक्ताची आज आम्ही आठवण करणं गरजेचं आहे. त्याच्या रक्तात सामर्थ्य आहे की त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आरोग्य मिळावं. सिंगापूरमध्ये एक असं चर्च आहे, त्या चर्चच्या पास्टरचं नाव आहे जोसेफ प्रिन्स. सिंगापूरमध्ये गव्हर्नमेंटला जेव्हा पैशाची गरज लागते त्यावेळी ते चर्चला रिक्वेस्ट करतात, आम्हाला थोडे पैसे उसने द्या. तुम्ही ऐकलं मी काय बोललो. आणि जोसेफ प्रिन्स चर्चच्या द्वारे गव्हर्नमेंटला मदत करतात. एवढ्या एवढ्या वेळासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो, पण वेळेवरती आमचे पैसे परत द्या. अशी साक्ष त्या मंडळीचे. प्रभूची स्तुती असो. एकदा जोसेफ प्रिन्स पास्टरांच्या चर्चमध्ये एक वडील खूप सिरियस होते, लास्ट स्टेजला. पास्टरांना फॉरेन टूरला जायचं होतं मिनिस्ट्रीसाठी, आणि त्यांना फोन येतो सकाळीच की तुम्ही जाण्याच्या आधी आम्हाला भेटून जा आणि येताना प्रभू भोजन आमच्यासाठी घेऊन या, कारण की वडिलांना तुमच्याबरोबर इच्छा आहे की शेवटचं प्रभू भोजन घ्यावं, या वडिलांची इच्छा आहे. जोसेफ प्रिन्स तिथं गेले. ते बेड रिडन व्यक्तीबरोबर त्यांनी प्रभू भोजन घेतलं, भाकर दिली,
तो प्याला दिला द्राक्षरसाचा, प्रभुभोजन केलं, प्रार्थना केली, निघाले. एअरपोर्टला पोहोचल्यावर फोन येतो, आजोबा उठून बसलेत. बोलो येशू मसीह की. प्रभू भोजनाला लाईटली घेऊ नका. ते ख्रिस्ताचं शरीर आणि ते ख्रिस्ताचं रक्त आहे. त्याच्यामध्ये आरोग्य आहे, त्याच्यात सामर्थ्य आहे, त्याच्यात देवाचं गौरव आहे. हालेलुया. तो रोग बरे करणारा देव आहे. त्याच्या रक्तात सामर्थ्य आहे. ज्या वेळेस तुम्ही म्हणता की तुझ्या जखमांनी मी बरा झालोय, ते आरोग्य तुमच्या जीवनात यायला सुरुवात होते. असं म्हणू नका की तुझ्या जखमांनी मी बरा होणार आहे. नाही, ते आरोग्य त्याने 2000 वर्षापूर्वी देऊन टाकलेलं आहे. ज्या वेळेस त्या आरोग्याची तुम्ही घोषणा करता, ते आरोग्य स्वीकारता, त्याचा अनुभव तुम्हाला येतो. कोविडच्या काळामध्ये आम्हाला कळालं, सगळे सोडून जातात. कोणी कोणाला तोंड दाखवत नव्हतं, कोणी कोणाशी बोलत नव्हतं. सगळे आपापल्या घरात बंद होते. कोणी हॉस्पिटलला, कोणी ICUला, कोण कुठे, काय कुठे. कोणाची प्रेत मिळत नाहीयेत. गव्हर्नमेंटचे रूल बदलत चाललेत. परिस्थिती वाईट होतीये. पण एक क्षणही असं वाटलं नाही की देवाने कुठं सोडलंय. त्याने आम्हाला टाकलं नाही, त्याने आम्हाला सोडलं नाही. ही देवाची दया आहे. त्याच्या रक्ताचं सामर्थ्य आमच्या जीवनात आहे. हालेलुया. त्याचं रक्त आम्हाला प्रत्येक प्रकारच्या आजारातून मुक्त करणारं रक्त आहे. या रक्ताने, 6वी महत्वाची गोष्ट, या रक्ताने तुम्हाला आणि मला विकत घेतलेला आहे. जसं मत्ती 4 मध्ये ना, येशू ख्रिस्ताला अत्यंत उंच ठिकाणी घेऊन जाण्यात आलं सैतानाकडून. आणि सैतान म्हणतो, हे सगळं बघ, सगळं ऐश्वर्य जगाचं दाखवलं, तू जर मला नमन करशील तर मी हे सगळं तुला देईल. नुसतं नमन करण्याने त्याला सगळं मिळणार होतं. पण येशू ख्रिस्त नमन करणारा नव्हता, तो नमवायला लावणारा देव आहे. हालेलुया. सगळी पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान होते, स्वर्ग त्याच्या पुढे नतमस्तक होतो. असा तो परात्पर देवाचा पवित्र पुत्र आहे. त्याने त्याचं युद्ध स्वतःच्या स्टाईलमध्ये लढलं. किती लोक आमेन म्हणतील? हा शब्द बोलण्याच्या मागं कारण आहे, कारण की बऱ्याच वेळा बरेच लोक दुसऱ्यांची स्टाईल मारतात. ख्रिस्ती लोकांनी कोणाची स्टाईल मारू नये अशी मी आपल्याला विनंती करतो. हालेलुया. कोणाची स्टाईल मारू नका. माझ्या जीवनामध्ये ना काही लोक रोल मॉडेल आहेत. रेनल्ड बॉन्की ह्यांना मी हिरो मानतो. ते बाकी मला ते सलमान बिलमान ते नाही माहीत, मला ते अमिताभ त्यांना नाही ओळखत मी. मला माझ्यासाठी हे हिरो आहेत माझे. रेनल्ड बॉन्की, पंडिता रमाबाई, हे लोक हिरो आहेत आपले. हे आपल्यासाठी ग्रेट लोक आहेत. DJS दिनाकरन हे ग्रेट लोक आहेत आपल्यासाठी. स्मिथ विगलवर्स हे ग्रेट लोक आहेत आपल्यासाठी. बरं, हे ग्रेट लोक आहेत ना. पण आजपर्यंत मी देवाला कधीच प्रार्थना केली नाही, देवा मला रेनल्ड बॉन्की सारखं कर, मला DJS दिनाकरन अंकल सारखं कर. मी देवाला कधीच प्रार्थना केली नाही. मी देवाला हेच म्हणतो, मला करायचंच असेल तुझ्यासारखं कर बस. मला बाकी कोणाची स्टाईल नको आहे. हालेलुया. तुम्ही देवाची हस्तकृती आहात. येशूने त्याचं युद्ध त्याच्या स्टाईलमध्ये लढलं. जो त्याला म्हणत होता तुझं मस्तक माझ्या पायावर ठेव, त्याचंच मस्तक त्याने स्वतःच्या पायाखाली घेतलं. ही माझ्या प्रभूची स्टाईल आहे. देवाच्या राज्यासाठी गल्ल्यात घातक होता. दाविदाने गल्ल्याताच्या छाताडावर पाय देऊन राजासनावर जाऊन बसलेला आहे. सैतान ट्रबल करत होता, प्रॉब्लेम करत होता. त्या सैतानाचं केसाळ मस्तक प्रभूने ठेचलं. त्याच्या मस्तकावर पाय देऊन येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. ही प्रभूची एक स्पेशल स्टाईल आहे प्रियांनो. समोर तांबडा समुद्र आहे, दोन्ही बाजूने डोंगर आहे, पाठीमागून मिस्री. ती मिस्री नाही, हे वेगळी मिस्री सैन्य आहे. तुम्ही पण मिस्री सैन्यातून बाहेर या. जर असाल मिस्री सैन्यामध्ये तर बाहेर या.
कोंडी झाली सगळ्यांची. समुद्राकडे हात उंच करताच समुद्राचे 2 भाग झाले. देवाने समुद्राचे 2 भाग झाले केले, पण इस्रायल लोक कोरड्या भूमीवरच चालले. आधी कोरड्या भूमीवर चालत होते, आत्ता पण कोरड्या भूमीवर चालत होते. पण येशूने केलेले चमत्कार थोडे वेगळे. शिष्य पुढे गेलेत, येशू मागे आहे. पलीकडे जायला पहिलं तरी जाण्यासाठी मचवा नाहीये. जायचं कसं? पाण्याला बनवणारा तो देव आहे. हालेलुया. येशू पाण्यावर चालला. हालेलुया. बोलो येशू मसीह की. येशूची स्टाईल आहे प्रॉब्लेम आपल्या पायाखाली घेण्याची. बोलो येशू मसीह की. येशूची स्टाईल आहे प्रॉब्लेम डोक्यावर घ्यायचं नाही. एकदा एक बहीण माझ्याकडे आली म्हणे, पास्टर प्रार्थना करा, एक दुष्टात्मा असा फिरून येतो आणि माझ्या डोक्यावर बसतो. दुष्टात्मा कुठं बसतो? तिला म्हटलं, ताई चूल थंड असली ना, मच्छर मुंग्या झुरळं कुणी येऊन बसतो चुलीत थंड असल्यावर. आग असली ना, आग सगळे पळून जातात. ती आग पाहिजे दुष्टात्मे पळून जाण्यासाठी. आणि खबरदार खोट्या भविष्यवाण्या कोणाला कराल तर गाठ माझ्याशी आहे. तुमच्या घरात खूप दुष्टात्मे आहेत, घर सोडून जाऊ, नाही तर तुमचं कल्याण होणार नाही, तुमचं पूर्ण बर्बाद होणार आहे. दुष्टात्मेत घरात दुसरं घर घ्या. अरे घर 7/12 वरती गव्हर्नमेंटच्या कागदपत्रावर दुष्टात्म्याचं नाव लिहिलंय का ओनरचं नाव लिहिलंय? घर कोणाचं आहे? तुमचं आहे का सैतानाचं आहे? मग जर तुमचं घर आहे, देवाने तुम्हाला दिलंय, जातील तर दुष्टात्मे जातील, तुम्ही जायचं नाही हार मानून. जर का भूतांना दुष्टात्म्यांना घाबरून घर बदललेत, पुढचा पत्ता द्यायला लावतो मी. व्यर्थ आहे त्या गोष्टी. अरे खंबीर व्हा, देवाचे लोक आहात. येशूचं रक्त तुमच्याकडे आहे. त्या रक्तात मुक्ती आहे, त्या रक्तात शुद्धी आहे, त्या रक्तात सामर्थ्य आहे. ते रक्त पवित्र आहे. त्या रक्ताने तुम्हाला आणि मला विकत घेतलंय. आणि म्हणून तुम्ही कधीही लक्षात ठेवा की आपण देवाची अमानत आहोत. 2 दिवसात मी बोललो तुम्हाला, पोटचं फळ हे देवाने दिलेली देणगी आहे. जशी आमची लेकरं आमची संपत्ती आहेत, तशी देवाची संपत्ती आम्ही त्याची लेकरं आहोत. मग त्याची संपत्ती तो कुठेही पडू देणार नाही. त्याला माहित आहे, त्याला शिकवू नका मी तुझी संपत्ती आहे देवा, लक्ष दे. नाही, त्याची नजर तुमच्याकडेच आहे. त्याला माहित आहे तुमची कशी काळजी घ्यायची. देवाच्या दृष्टीने तुम्ही मूल्यवान आहात, तुम्ही आशीर्वादित आहात. देवाने तुम्हाला निवडून वेगळं केलेलं आहे. जर आम्ही देवाची लेकरं आहोत, आम्हाला त्याने विकत घेतलेलं आहे त्याच्या रक्ताने, तर कधीच कुठल्या गोष्टीत जास्त जीव अडकू देऊ नका. हे मर्सिडीज घेणारे रात्रभर झोप येत नाही हो त्यांना. मध्यरात्री स्वप्न पडतं कुणीतरी गाडीवर दगड मारलाय, ते रात्रीचं उठतंय आणि खिडकी उघडून बघतंय, आई देवा, हा हे व्यवस्थित आहे. झोपा उडाल्यात लोकांच्या. भरपूर कमवलं, भरपूर मिळवलं, भरपूर प्राप्त केलं आणि त्याच्यासाठी झटत राहिला आणि त्याच्यातच मेला. काय लाभ झाला? स्वर्गात स्वतःसाठी संपत्ती साठवायला सुरुवात करा. एखाद्या गरीबाच्या अश्रू पुसायला सुरुवात करा. बघा तुम्हाला काय आशीर्वाद मिळतील. देवाच्या राज्यासाठी धावपळ करा, सत्यतेने वागा. प्रार्थना करा आमच्या महाराष्ट्रासाठी, प्रार्थना करा आपल्या देशासाठी, प्रार्थना करा लोकांसाठी जे त्रासात आहेत, अडचणीत सापडलेले आहेत. तुमच्या प्रार्थनांमुळे अनेकांच्या जीवनात परमेश्वर बदल करेल. ते सामर्थ्य परमेश्वराने तुम्हाला देऊ केलेलं आहे. येशूच्या मौल्यवान रक्ताने तुम्हाला विकत घेतलेलं आहे. येशूच्या मौल्यवान रक्ताने देवाने स्वपुत्र राखून न ठेवता आमच्यासाठी दिलाय. येशूने त्याचं रक्त आमच्यासाठी सांडलंय. त्याला व्यर्थ जाऊ देऊ नका. त्या अनमोल रक्त आहे. तारण फुकट देण्यात आलंय, मोफत देण्यात आलंय. अनमोल गोष्ट आम्हाला मोफत मिळाली. आज आम्ही ती गोष्ट जाणणं गरजेचं आहे. मी ह्याचा आहे, मी त्याचा आहे, मी ह्या घरचा आहे आणि मी त्या घरचा आहे, हे बंद करा आजपासून.
मी देवाचा आहे म्हणायला सुरुवात करा. देव माझा आहे, प्रभू माझा आहे, मी प्रभूचा आहे. अभिमान बाळगायचाच असेल, येशूच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगा. त्याच्या पवित्र नावाची आम्हाला ओळख आहे याचा अभिमान बाळगा. तुमची विद्वत्ता, तुमचं ज्ञान, तुमचा पैसा, तुमच्या डिग्र्या, तुमच्या मोठेपणा, तुमची पदं, तुमच्या जगाने तुम्हाला जे जे उत्तम दिलंय ते सगळं एक दिवशी सोडून जावं लागेल. सगळे नाते संपतील, सगळे नाते संपतील. एक नातं अविरत राहील आणि ते परमेश्वराचं आणि तुमच्यामधलं नातं आहे. आणि म्हणून निरंतर एक लक्षात ठेवा, मी स्वतःचा नाही आणि मी परिवाराचा नाही, मी जगाचा नाही. माझं नागरिकत्व स्वर्गाचं आहे. मी जाता जाता या जगातून चाललोय, पण माझं खरं नागरिकत्व स्वर्गाचं आहे. एकनिष्ठ राहा देवाशी, सत्यतेने वर्ता, आपलं जीवन देवाच्या ठाई समर्पित करा. ज्याने मोलाने विकत घेतलंय त्या मालकाच्या अधीन राहा. त्याचा शब्द अवेरू नका. तुम्हाला मोलाने विकत घेतलेला आहे. आमेन. 7वी आणि शेवटची गोष्ट, 1 पेत्र 1 अध्याय 18-19. आधी पण वाचलं होतं वेगळ्या रेफरन्ससाठी, परत एकदा वाचूया. 1 पेत्र 1 अध्याय 18 आणि 19. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूने नव्हे. येशूच्या रक्ताबद्दल बोललं जात असताना सोने आणि रुपे यांना नाशवंत म्हटलंय. आणि पुढं सांगितलंय, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. आमेन. कशा रक्ताने? मूल्यवान रक्ताने. कशा रक्ताने? मूल्यवान. हे रक्त फार मूल्यवान आहे, फार मूल्यवान रक्त आहे. कारण की हे रक्त पवित्र आहे, देवाच्या पुत्राचं रक्त आहे. सोने आणि रुपे यांना तुच्छ लेखलंय या वचनामध्ये, आणि येशूच्या रक्ताला मूल्यवान ठरवलेलं आहे. मग ह्या वचनामधून एक गोष्ट आपल्याला कळते, येशूचं रक्त ज्याला मिळालं तो व्यक्ती श्रीमंत झाला. हालेलुया. बोलो येशू मसीह की. ज्याला येशूचं रक्त मिळालं तो व्यक्ती मूल्यवान आहे, तो व्यक्ती आशीर्वादित आहे, तो देवाच्या सामर्थ्याने भरलेला आहे. जुन्या करारातले जेवढे सेवक होऊन गेले त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त धन्य आहात. मी म्हटलं मोशेपेक्षा, नोहापेक्षा तुम्ही जास्त धन्य आहात. जुन्या करारातील सेवकांना परमेश्वराने सांगितलं की माझं नाव व्यर्थ घेऊ नको. का? कारण की ते सगळे चाकर आणि नोकर होते देवाचे. नव्या करारात योहान 1:12 मध्ये म्हटलंय, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला ते सगळे देवाचे पुत्र आणि कन्या झालेले आहेत. ते देवाचे दास होते. आम्ही देवाची लेकरं आहोत, त्यांच्यापेक्षा आम्ही मूल्यवान आहोत. हालेलुया. त्यांच्याकडं रक्त जनावरांचं होतं, नव्या करारातल्या लोकांकडं येशूचं रक्त आहे. आम्ही जास्त प्रिशियस आहोत. येशूच्या शिष्यांपेक्षा तुम्ही जास्त धन्य आहात. कुणापेक्षा? काय सांगताय पास्टर? येशूचे शिष्य रात्रंदिवस त्याच्याबरोबर, त्याला पाहायचे, त्याला भेटायचे. येशू त्यांच्या बरोबर फक्त 3.5 वर्ष होता. येशू आमच्या बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत आहे. हालेलुया. थोमाला येशूच्या पुनरुत्थानावरती विश्वास बसेना. येशूने म्हटलं, थोमा, तळहाताच्या कुशीच्या खुणा पाहून घे. तू पाहून विश्वास ठेवलास, पण जे न पाहता विश्वास ठेवतील ते धन्य आहेत. देवाने तुम्हाला शिष्यांपेक्षा धन्य केलंय. तुम्ही देवदूतांपेक्षा धन्य आहात. आम्ही देवदूतांपेक्षा धन्य कसं काय शक्य आहे? देवदूत पवित्र आहेत, ते आत्मा आहेत, आम्ही शरीरात आहेत. त्या देवदूतांपेक्षा आम्ही धन्य कसे काय झालो? देवदूत रात्रंदिवस देवाचं मुख पारखतात, ते देवाचा संदेश घेऊन जातात, रात्रंदिवस आराधना करतात. त्यांच्यापेक्षा आम्ही धन्य कसे झालो? ऐकून घ्या. माझ्या येशूने
कुठल्याही देवदूतासाठी रक्त सांडलं नाही, माझ्यासाठी सांडलं. म्हणून विश्वासाने म्हणेल, आम्ही देवदूतापेक्षा धन्य लोक, आशीर्वादित लोक आहोत. बोलो येशू मसीह की. ख्रिस्तात आमची ओळख आम्हाला कळाली पाहिजे. त्याच्या प्रतिरूपाचे देवदूत नाहीत, आम्ही त्याच्या प्रतिरूपाचे आहोत. आम्ही आशीर्वादित लोक आहोत त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे. त्या पवित्र रक्तावरती विश्वास ठेवा. हे रक्त पापातून मुक्त करणार आहे, हे रक्त बंधनातून सोडवणार आहे, हे रक्त सर्व गोष्टीतून सुटका करेल. या रक्तामुळे तुम्हाला सुरक्षितता प्राप्त होईल. हे रक्त सैतानावरती आणि सर्व बंधनांवरती तुम्हाला विजयी करणारं रक्त आहे. हे रक्त तुम्हाला आरोग्य देणारं रक्त आहे. हे रक्त इतकं सामर्थ्यवान आणि मूल्यवान आहे की या रक्ताने तुम्हाला आणि मला विकत घेतलेलं आहे देवासाठी, देवाच्या गौरवासाठी. आणि ह्या रक्ताने तुम्ही आणि मी धनवान झालेलो आहोत. हालेलुया. गरिबीचे गाणे बंद करा आज नंतर. हालेलुया. काही लोक नेहमी रडके असतात. पतवर टूट चुकी है, असं वाटतं याचं सगळं तुटून गेलंय जीवन. दिखता नहीं किनारा, इतकं रडून रडून गातील. प्रभू मज सोडू नको भवरानी. मी भवरानी आहे देवा, मला सोडू नका. देव म्हणतो, अरे मोठ्या, मी तुझ्या बरोबर आहे, मी कशाला सोडू तुला, कशाला सोडू रे तुला. तुम्ही सोडता का लेकरांना जंगलात कुठं पण? अरे काय गाणे आहेत तुमचे, सोडून देता लेकरांना जंगलामध्ये, जा मर तिकडं, वाघ बी खाऊ दे तुला. अरे तुम्ही वाईट असताना प्रभू म्हणतो तुम्हाला लेकरांसाठी चांगल्या गोष्टी कळतात. तो तर स्वर्गीय बाप आहे, किती उत्तम गोष्टी देणार आहे तुम्हाला आणि मला. त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे, त्याच्याकडे कृपा आहे, त्याचा आशीर्वाद आमच्यावरती आहे. ते रडके गाणे, रडत बसण्याच्या गोष्टी सोडून द्या. इतका आनंद करा आणि प्रभूच्या नजरेत आपली काय किंमत आहे त्याची जाणीव करून घ्या. त्याची जाणीव करून घ्या. या शेवटच्या काळामध्ये आम्हाला त्याच्या मूल्यवान रक्ताची गरज आहे. तुम्हाला देवाने राजकीय याजकगण केलेलं आहे. राजकीय याजकांचं काय काम होतं? रक्त शिंपडायचं. ते रक्त शिंपडण्याचं काम तुम्हाला दिलंय. हालेलुया. जिथं जाल ते रक्त घोषित करा. जे पापाच्या अधीन आहेत त्यांना येशूच्या रक्ताविषयीचा, बलिदानाविषयीचा संदेश द्या. पापातून सुटकेचा संदेश द्या. हे रक्त आमच्यासाठी ओरड करणारं रक्त आहे. येशूचं रक्त मूल्यवान रक्त आहे. आज आमच्या जीवनात आम्ही प्रभूकडे हाक मारणं गरजेचं आहे. त्याला धन्यवाद दिला पाहिजे की तू तुझं रक्त येशू राजा आमच्यासाठी सांडलंस, आम्हाला नवीन जीवन दिलं. आमच्या जीवनावर तुझ्या अगणित उपकार आहेत. आज त्या रक्ताने धुतले जा. आज त्या रक्ताचं सामर्थ्य डिक्लेअर करा. स्वतःला कंगाल आणि गरीब समजू नका. ख्रिस्त नावाचं धन तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही गरीब कसे असणार? दरिद्री लाजर जगाच्या दृष्टीने दरिद्री होता. मेल्यावर कळालं त्याची काय प्रॉपर्टी आहे. हालेलुया. मेल्यावर कळालं तो कुणाच्या उराशी जाऊन टेकलेला. आणि श्रीमंत माणूस तिकडं पार त्याचा ब्रेकडाऊन चालू झालाय अग्नीमध्ये. लाजराला पाठव, एक थेंब पाण्यासाठी तरसायला लागला तिकडे. आज आम्हाला माहीत पाहिजे, आम्हाला शाश्वती पाहिजे. या रक्ताने माझा उद्धार केलाय. माझी स्वर्गातली जागा फिक्स आहे, ती बदलली जाणार नाही. हालेलुया. प्रभूने मला जगातून वेगळं केलंय. देवाचा आशीर्वाद माझ्या जीवनावरती आहे. ज्यावेळेस या असीम सामर्थ्याने, या पूर्ण दृढ विश्वासामध्ये ज्यावेळेस आपण स्थिर आणि खंबीर होतो, आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. बोलो येशू मसीह की. देव आमचा आहे, तो तुम्हाला पडू देत नाही. तुमच्या संकटात कोणी येऊ न येऊ, तो प्रभू तुमच्या मदतीला आल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा सगळे सोडून जातील ना, फक्त त्या बाप्पाकडे धाव घ्या. त्या येशूला एकदा हाक मारा की प्रभू तुझी दया माझ्या जीवनावर कर. मला तुझ्याशिवाय कोणाचाच आसरा नाही. पेत्र पाण्यात बुडू लागला. त्या पेत्राकडे दोनच ऑप्शन होते. एक, येशूकडे पाहायचं, पाण्यावर चालायचं.
दुसरा ऑप्शन, वादळाकडे पाहायचं आणि बुडून जायचं. दोनच ऑप्शन आहेत, दुसरा काही त्याच्याकडे पर्याय नाही पुढचा. येशूकडे पाहायचं, पाण्यावर चालायचं, वादळाकडे पाहायचं, बुडून जायचं. दोनच पर्याय आहेत. त्याने येशूकडे पण पाहिलं, पाण्यावर पण चाललं, आणि वादळाकडे पाहिलं, बुडू पण लागला. दोन्ही पर्याय संपले. पण तिसरा पर्याय येशूकडे आहे. तू बुडत जरी असलास तरी माझा हात तुला सोडणार नाही. माझा हात तुला सोडणार नाही. प्रभूने पेत्राचा हात धरून त्याला बाहेर काढलं. तुमचे पर्याय संपतील आणि तुम्हाला कळणारच नाही आता मी काय करावं. त्या दिवशी आठवण करा, ज्याने रक्त सांडलंय तो मला काहीही देऊ शकतो. ज्याने स्वतःचा प्राण दिला तो माझ्यासाठी काहीही देऊ शकतो. आज त्या प्रभूकडं हाक मारायला तयार.